नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव अश्विनी खरे. जस्ट इमॅजिन, येस, जस्ट इमॅजिन स्टोरी टेलर हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आता तुम्ही म्हणाल स्टोरी टेलर, कथानकथन, गोष्टी, ह्या सगळे चॅनल्स पुष्कळ आहेत यूट्यूबवर. मग माझ्या चॅनलची विशेषता काय? तर माझ्या चॅनलची विशेषता अशी आहे की माझ्या चॅनलवर सादर होणारी प्रत्येक कथा आणि त्या प्रत्येक कथेचा भाग, त्यातील एक एक ओळ, एक एक शब्द, एक एक डायलॉग, हे सर्व माझं स्वतःचं स्वलिखित असणार आहे. अजून एक विशेष असं असणार आहे की कथा किंवा कथेचा भाग पूर्ण नसेल पण अपूर्णही नसेल. मग कसं? तर ती समराईज असेल, एक्सप्लेशन असेल, त्यातले काही महत्त्वाचे डायलॉग, महत्त्वाचे शब्द त्या पार्टमध्ये एक्सप्लोर केलेले असतील, सांगितलेले असतील की कशा पद्धतीने ही कथा पुढे जाते आहे, काय आहे कथेमध्ये. मग तुम्हाला प्रत्येक कथा, त्या कथेचा प्रत्येक पार्ट पूर्ण वाचायचा, एक एक शब्द वाचायचा, एक एक शब्द ऐकायचा आहे, डायलॉग वाचायचे एक एक. मग हे तुम्हाला कुठे मिळेल? तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. माझी कथा, माझी स्टोरी, माझ्या स्टोरीचा प्रत्येक भाग जो आहे तो मी प्रतिलिपी मराठीवर लिहित असते आणि तिथे मी तो प्रदर्शित करत असते, प्रकाशित करीत असते. तर तुम्हा सर्वांना जर का माझ्या कथा वाचायच्या असतील तर तुम्हाला प्रतिलिपी मराठीवर जाऊन त्या कथा वाचता येतील. पण इथेही तुम्हाला त्या कथेचा पूर्णपणे आनंद घेता येईल याची मी काळजी घेईन. आता तुम्ही म्हणाल की आता पहिला पार्ट, पहिली स्टोरी, पहिली कथा मी जर इथे टाकत आहे, प्रदर्शित करीत आहे, तर काय आहे ती कथा? तर त्या कथेचं नाव आहे SK2. SK2 कथा आहे. आता प्रत्येक जणांना असं वाटेल की सध्या जे काही सुरू आहे, जे काही झालं आहे त्यावरच आधारित ही कथा आहे. तर तसं नाही आहे. किंवा मी आत्ता जे काही घडलं आहे त्यावर लिहिलेलं आहे, मला आता सुचलं आहे, तर तसंही नाही आहे. ही कथा खूप आधी मी प्रकाशित केलेली आहे. त्यासाठी मला प्रोत्साहनपर प्राईजही मिळालेला आहे प्रतिलिपीकडून. सो ही माझी कथा खूप आधी प्रकाशित झालेली आहे. प्रत्येक कथेचा प्रत्येक पार्ट 2-2 किंवा 3-3 दिवसाआड तुमच्यासमोर येत राहणार आहे. मला आशा आहे की तुम्ही मला सपोर्ट कराल आणि मला ग्रो करण्यास मदत कराल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर माझं काही चुकत असेल, काही चुकीचं बोललं असेल तर नक्कीच माझी पहिली सुरुवात आहे. त्यामुळे चुकीला माफी असावी आणि तुम्ही मला समजून घ्याल. हळूहळू नक्कीच सुधारणा होतील याची खात्री. सो जस्ट इमॅजिन. चला आज ऐकूया एक अशी गोष्ट जी आपल्याला शिकवते की खरा विजय म्हणजे फक्त ट्रॉफी जिंकणं नसतं, तर आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहणं असतं. विचार करा काय घडेल जेव्हा एक चॅम्पियन स्वतःचा आपला अवॉर्ड घ्यायला नकार देईल. तर ही गोष्ट आहे 2008 सालची. मुंबईतली एक खूप मोठी, एक नामांकित आंतरराष्ट्रीय शाळा. आणि प्रसंग आहे शाळेच्या 15व्या वर्धापन दिनाचा. सगळीकडे अगदी उत्साहाचं, जल्लोषाचं वातावरण आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अभिमान दिसतोय, कारण काहीतरी मोठं घडणार आहे. पण कल्पना करा, ज्या मुलीला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर म्हणून घोषित केलंय, ती जर तो अवॉर्ड नाकारेल तर काय होईल? हो, याच प्रश्नापासून आपल्या आजच्या कथेची सुरुवात होते. तर मग कथेच्या पहिल्या भागात आपण त्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याबद्दल बोलूया. इथेच वर्षातील सर्वात मोठ्या अवॉर्ड्सची घोषणा होणार आहे आणि सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोचलीये. आता ही शाळा काय साधीसुधी नाहीये. गेली 10 वर्ष मुंबईत नंबर 1 आहे. आणि आश्चर्याची गोष्ट काय माहितीये, या 10 पैकी 9 वर्ष शाळेचा सगळ्यात मोठा अवॉर्ड फक्त एकाच विद्यार्थिनीने जिंकलाय. फक्त एकाच. आणि आता शाळेचे प्रिन्सिपल त्या मोठ्या घोषणेसाठी स्टेजवर आले आहेत. सलग 10व्या वर्षी तो मानाचा पुरस्कार कुणाला मिळणार? सगळ्यांचे डोळे स्टेजकडे लागलेले आहेत. आणि नाव घोषित होतं शक्ती कोठारी.
आणि हे नाव ऐकताच अख्खं सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून जातं. पण थांबा, हा टाळ्यांचा आवाज जास्त वेळ टिकत नाही, कारण इथेच या क्षणी गोष्टीत एक असं वळण येतं जे सगळ्यांना अक्षरशः निःशब्द करून टाकतं. शक्ती स्टेजवर येते आणि अगदी शांतपणे, नम्रपणे प्रिन्सिपलना म्हणते, "सॉरी सर, मला वाटतं काहीतरी चूक झाली आहे." फक्त एवढेच शब्द. आणि टाळ्यांचा आवाज एकदम थांबतो. अख्ख्या हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलन्स. ती पुढे अगदी धीटपणे तिची बाजू मांडते. ती सांगते की बघा, आजारपणामुळे मी एका स्पर्धेत भागच घेऊ शकले नाही आणि दुसऱ्या एका स्पर्धेत माझा दुसरा नंबर आला. त्यामुळे नियमांनुसार हा पुरस्कार माझा नाहीये, तो कोणा दुसऱ्याचा आहे, जो खरंच यासाठी पात्र आहे. तिचा हा प्रामाणिकपणा पाहून सगळेच अवाक होतात. शक्तीच्या या अनपेक्षित सचोटीनंतर आता पुढे काय होतं, चला बघूया. आता प्रिन्सिपॉल तिच्यावर अजिबात रागावत नाहीत. उलट त्यांना तिचा खूप अभिमान वाटतो. ते कौतुकाने म्हणतात, "ठीक आहे, जर तुला माहिती आहे की तू या पुरस्काराची मानकरी नाहीस, तर मग खरा मानकरी कोण आहे हे सुद्धा तुलाच माहिती असणार. चल, तूच त्याचं नाव घोषित कर." आणि शक्ती एका क्षणाचाही विचार न करता तिच्या बेस्ट फ्रेंडचं नाव अभिमानाने जाहीर करते. ती म्हणते, "या वर्षाचा खरा स्टुडंट ऑफ द इयर आहे रुद्रांश मारवा." पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. उलट आता स्टेजवर एक वेगळाच वाद सुरू होतो. दोन मित्रांमधला वाद, जिथे दोघीही स्वतःसाठी नाही तर एकमेकांसाठी भांडत आहेत. प्रत्येकजण म्हणतोय की पुरस्कार दुसऱ्याला मिळायला हवा. स्टेजवर एक खूप इमोशनल सीन तयार होतो. शक्ती म्हणते, "रुद्रांश, हे तुझ्या कष्टाचं फळ आहे. नियम म्हणजे नियम." पण रुद्रांश ऐकायला तयार नाही. तो म्हणतो, "शक्ती, तुझा 10 वर्षांचा रेकॉर्ड एका आजारपणामुळे कसा पुसला जाईल? खरी विनर तर तूच आहेस." आणि मैत्रीचा हा गोड वाद चालू असतानाच एक असं सरप्राईज समोर येतं जे त्या क्षणाला खरंच अविस्मरणीय बनवून टाकतं. हे सगळं बघून प्रिन्सिपल येतात. ते दोघांनाही थांबवतात आणि म्हणतात, "एक मिनिटं थांबा, निर्णय मी देतो. पण त्याआधी अजून एक गोष्ट बाकी आहे." त्यांच्या या बोलण्याने सगळ्यांचीच उत्सुकता अजून वाढते. आणि मग कळतं की हे सगळं रुद्रांशने आधीच प्लॅन केलं होतं. हो, त्याच्या डोक्यात एक वेगळीच योजना होती. एक अशी योजना जी त्यांच्या मैत्रीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार होती. आणि त्याच क्षणी स्टेजवर एक मोठा केक आणला जातो. रुद्रांच्या शक्तीच्या कानात हळूच म्हणतो, "मी तुला म्हटलं होतं ना की तुझ्या वाढदिवसाला अख्खी शाळा तुला विश करेल." हो, कारण आज शक्तीचा वाढदिवस पण होता. प्रिन्सिपल पुढे येतात, शक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि मनापासून आशीर्वाद देतात. "बाळा, तू नेहमी आनंदी राहा. आम्हाला खात्री आहे तुझ्यासारखी प्रामाणिक मुलगी एक दिवस या शाळेचं आणि तुझ्या आईवडिलांचं नाव खूप मोठं करेल." कधीकधी एका दिवसात घेतलेला एक छोटासा निर्णय आपलं पूर्ण भविष्य ठरून जातो. शक्तीने त्या दिवशी जो प्रामाणिकपणा दाखवला त्याने तिचं पुढचं आयुष्य कसं घडलं असेल, हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, नाही का?